नमस्कार. आज सकाळी येताना वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर एका महिलेनं जेव्हा त्या वडाच्या झाडाची फांदी तोडली, एक श्रद्धेचा भाग म्हणून त्याने ती घरी नेली. मला सांगायचं आहे, या दिवसानिमित्त जर बोलणं झालं तर वडाचं झाड जे आहे, हे वडाचं झाड रात्री आणि दिवसा अशा दोन्ही टायमाला ऑक्सिजन देत असतं. त्याच्यामुळं आजच्या दिवशी जर वडाची फांदी न तोडता वृक्ष संवर्धन झालं, एखादा वड लावता आला तर चांगली गोष्ट होईल, एवढंच मला सांगायचं आहे. दुसरा जो विषय आहे, पूर्वीच्या काळी काय व्हायचं की महिलांना बाहेर जाण्याची बंदी असायची. मग अशा वेळेस त्यांची एकमेकांमध्ये परिचर्चा व्हावी यासाठी या वडाची पूजा केलेली असायची. पूजेच्या झाडाखाली त्या बसायच्या, चर्चा करायच्या. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं, हे आणि हाच पती 7 जन्मी मिळावा, हा श्रद्धेचा भाग की अंधश्रद्धेचा भाग हे मला माहित नाही. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की जो पती सध्या परिस्थितीत जो आहे त्याच्यासोबत प्रामाणिकपणाने, नैतिकतेने आणि नीतिमूल्याने राहणे जर चांगलं राहिलं तर नक्कीच त्या पतीचं दीर्घ आयुष्य वाढेल, त्याची मानसिकता चांगली राहील. यासाठी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी जर प्रयत्न झाले तर बरं होईल. कारण मध्यंतरी आपल्याकडे ज्या काही घटना घडलेल्या आहेत, जवळपास 3 ते 4 गुन्हे आपल्या जिल्ह्यात दाखल झालेले आहेत की पतीला सुपारी देऊन मारलं. ते मारुती कार मधले झालेली घटना असेल, एक त्या म्हणजे 2-3 घटना आहेत. नामोनिश करणे काही बरोबर ठरणार नाही, एवढंच मला सांगायचं आहे. दुसरा विषय असा आहे की जर एखादी विधवा महिला असेल, आजूबाजूला परित्यक्ता असेल, तर तिला टोमणे टामणे मारणे आजच्या दिवशी होऊ नये. सहभागी करून घेता आलं तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु टोमणे टामणे मारू नये. आणि जो काही विषय असेल तो आपल्या पतीसोबत आहे त्या परिस्थितीमध्ये चांगलं राहणं, त्याची मानसिकता चांगली ठेवणे, जेणेकरून तो फ्रेश त्या कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असतो, त्याला करता येईल. आणि जर तो दुसरा म्हणजे मला महिलांना पुन्हा एकदा सांगायचं, जर तो वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणासारखा जर काही राक्षस वृत्तीचा असेल तर बाबा नमस्कार, या जन्मी भेटलेत, लेकरा बाळांकडे पाहून मी राहिले, पुढच्या जन्मी माझ्या नशिबात घेऊ नका असं म्हटलं तरी काही हरकत नाही. याच सदिच्छा वट सावित्री पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी देतो. धन्यवाद. थँक्यू.